जास्त बोला या माध्यमातून जनतेचा कौल विविध स्वरूपानुसार आपण प्रत्येक गावामध्ये, आज तुमच्या सोनंदे या गावामध्ये आलो. नमस्कार सर. नमस्कार. काय नाव सर आपलं? कल्याण सुखदेव भोसले. कल्याण भोसलेस. सर नमस्कार. आज तुमच्यापर्यंत आलो आहे. सांगण्याचा उद्देश असाच आहे की येणाऱ्या काळामध्ये पूर्वीपासून सांगत आलं की शेती हा, भारत हा शेतीप्रधान देश मानला जातो. मग या शेतीबद्दल तुम्हाला काय सांगा वाटतं? शेतीबद्दल सध्या काय झालं आहे, महाराष्ट्राचं जे सरकार आहे ते सरकारचं शेतकऱ्याकडे दुर्लक्ष आहे. सध्या शासनानं शेतकऱ्यांसाठी दुधाला अनुदान म्हणून 5 रुपये दिलं, पण त्याचं सध्या काय झालं आहे, एकाच ह्याचं मस्टरचं पैसे शेतकऱ्याला मिळालेले आहेत, ते दुसरे पैसे काय मिळाले नाहीत. शरद पवार ज्या वेळेला महाराष्ट्रात आघाडीचं सरकार होतं त्यावेळेला शरदचंद्रजी पवारसाहेबांनी शेतकऱ्यांसाठी डाळिंबीला अनुदान हे शेतकऱ्याला किती पैसे दिलतं हे शेतकऱ्यालाच फक्त माहीत आहेत. पण हे जी BJPचं सरकार सत्तेवर आल्यापासून शेतकऱ्याला डाळिंबीचं अनुदान 1 रुपयाही कुणाला मिळालेलं नाही. शेतकऱ्याच्या दुधाला अनुदान सध्या मिळालं नाही. सरकार सध्या काय करायला लागलं आहे, लाडक्या बहिणीचं की योजना चालू केल्या सरकारनं. ती जी योजना लाडक्या बहिणीची योजना चालू केली ही फसवी योजना आहे असं मला वैयक्तिक म्हणायचं आहे. कारण का, तुम्ही लाडक्या बहिणीला सध्या 1,500 रुपये महिन्याला देत आहे. इकडं खोबरं पहिले 140 रुपये होतं, सध्या 220 रुपये किलो झालं आहे. साबुदाणा 60 रुपये किलो होता, काल 90 रुपये रेट आहे. गोडे तेल 95 रुपये किलो नव्हतं सर, आज ते 145 रुपये किलो आहे. मग या लाडक्या बहिणीला तुम्ही पैसे देणार आहे, कुठून देणार आहे? हे सर्वसामान्य तुमचं माझंच पैसे येतं. हे काय सरकार उपकार करत नाही पैसे देत आहे म्हणजे? आज विधवा बायांचं पैसे थांबवलेत सरकारनं, अपंगांचं पैसे थांबवलेत, आणि तुम्ही लाडक्या बहिणीला पैसे कुठून देत आहे? ही फक्त मतं घ्यायसाठी, ही लाडकी बहीण योजना जी आहे ना, ही मतं घ्यायसाठी योजना आहे. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की एक योजनेसाठी देण्यासाठी अनेक योजना थांबवून त्या योजना दिल्या. साहजिक आहे ना, म्हणजे फक्त मताचं राजकारण केलं जात असतं. 100% मताचं राजकारण आहे. मग तुम्हाला आता काय म्हणायचं आहे? तुम्ही मगाशी सांगण्यातनं तुम्ही सांगितला की डाळिंबाला परिस्थिती अनुदान होतं, त्या पद्धतीनं दुधाचं तुम्ही सांगितलं अनुदानाचं जे आहे किंवा जे तुम्ही म्हणताय ते 5 रुपये दराने अनुदान दिले, बरोबर आहे की नाही? मग ते अनुदान योग्य का योग्य भाव योग्य? अनुदान अयोग्य आहे. ते शेतकऱ्यांना तुम्ही थेट पैसे द्या ना. त्या अनुदान रूपी पैसे देण्यापेक्षा मी स्वतः, माझं घरच्या 15 गाय आहेत, मी स्वतः त्या अनुदानाची कागदं 20 वेळा मी घेऊन गेलो आहे संघाकडं, तर ती कागदं माझी 20 वेळा रिजेक्ट झाली. कारण ही सरकार काय तर त्रुटी काढते त्याच्यातून, आणि ते अनुदान असं शेतकऱ्यांचं हाल होते. अनुदान मिळालंय तर का? 1 आठवड्याचं मिळालंय ना, बरं, नंतर मात्र मिळालं नाही मिळालं ना. ते कशात तर कागद रिजेक्ट करतात, काहीही करतात. म्हणजे ते फसवी योजना आहे. त्यापेक्षा सरकारनं डायरेक्ट शेतकऱ्याला दुधाला 40 रुपये हमीभाव द्यावा, हे असं आमचं शेतकऱ्यांचं वैयक्तिक मत आहे. म्हणजे दुधाला जर 40 रुपये भाव दिला तर शेतकऱ्याला तो परवडेल? हो, 100% परवडणार आहे. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये ते शेतकऱ्यांना योग्य ठरेल. ठरेल. बरं, याच्या पलीकडे जाऊन आपण, हे झालं शेतीविषयक किंवा तुमच्या ह्याच्या संदर्भात, आताच्या येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत ह्या निवडणुका संदर्भात आपण काय बोलू शकता? येणाऱ्या महाराष्ट्राच्या 2024ची विधानसभा निवडणूक हे महाराष्ट्रात येणाऱ्या विधानसभेला 2024ला 100% महाविकास आघाडीचं सरकार बसेल असं मला वाटतं. महाविकास आघाडी बसेल? 100% बसेल. बरं, या महाविकास आघाडी बसण्या पाठीमागचं आपलं काय, कशासाठी असं वाटतं? हे जे युतीचं सरकार आहे, BJP, एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी, ही जी फुटीर राजकारण आहे, ही सर्वसामान्य माणसाला पटलेलं राजकारण नाही आहे. हे राजकारण हे थोतांडा, हे पैसे खाऊन हे फुटलेलं गडी आहेत. आज एकनाथ शिंदे पक्ष कुणाचा? उद्धव ठाकरेचा. बाळासाहेब ठाकरेनं पक्ष स्थापन केला, ह्यांच्या बापाचा पक्ष नाही एकनाथ शिंदेच्या, बरोबर आहे. आज अजित पवार, आज शरद पवारनं राष्ट्रवादी पक्ष स्थापन केला. अजित पवार गेला तिकडं, कशासाठी गेला? पैशासाठी गेला. आज काय आहे सांगा? आज शरद पवार साहेबांकडे रांग लागल्या की मी पक्षात तुमचे तुम्ही येतो म्हणून. का तर तो 85 वर्षाचा योद्धा आहे. आज तो कसा लढतोय? मग ही म्हणजे BJPनं जी ही पक्ष फोडलेत ना, ही पैसे खाऊन पक्ष फोडलेला आहे. ह्यांनी पैसे खोकी घेतलेत. महाविकास आघाडीचा सध्याचा सांगोल तालुक्याचा उमेदवार कोण असेल असं वाटतं तुम्हाला? महाविकास आघाडीकडून उमेदवार 100% बाबासाहेब देशमुख असतील असं मला तरी वाटतं. आणि असं सांगितलं जातं दीपक आबांचं बी नाव आहे महाविकास आघाडीकडनं. मी रात्रीच काय तर शरद पवारच्या यादी दीपक आबांचं बी नाव बघितले. मग मला काय म्हणायचं आहे, महाविकास आघाडीकडनं
ह्यांचं बाबासाहेबांचं बी नाव निघते आणि दीपक आबांचंही नाव निघते, पण त्याच्या पलीकडे बी आम्हाला ऐकून मिळालं की अनिकेत देशमुख पण उभारतात म्हणून असं कळलं. तो देशमुख कुटुंबाचा दोघांचा अंतर्गत विषय आहे, त्याच्यात आम्हाला काय त्या खोलात जायचं नाही. आणि जरी अनिकेत देशमुख जरी शेतकरी कामगार पक्षानं समजा अनिकेत देशमुखला उमेदवारी दिली तर आमचा शेतकरी कामगार पक्षाच्या या नात्यानं अनिकेत देशमुखला आमचा विरोध असणार आहे. त्यावेळेला आम्ही मग दीपकराव सावळंके पाटलाचा विचार करू. म्हणजे जर असं झालं तर तुम्ही अनिकेत देशमुखला मान्य करणार नाही. तुम्ही मग जर वेळ पडली तर तुम्ही दीपक आबा सावळंके पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहाल. म्हणजे तुमचं देशमुखला जरी उमेदवारी शेतकरी कामगार पक्षानं दिली तर आम्ही दीपकराव सावळंके पाटला या पाठीमाग जाऊ. म्हणजे जर बाबासाहेब देशमुखला उमेदवारी नाही दिली पक्षानं तर आम्ही अनिकेत देशमुखला हे करून दीपकराव सावळंके पाटलाला सहकार्य करू. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की एक तर बाबासाहेबांना उमेदवारी मिळावी. बाबासाहेब देशमुखला उमेदवारी का मिळावी? अनिकेत देशमुख ज्यावेळेला विधानसभा इलेक्शन झाल्यानंतर अनिकेत देशमुख बाहेरगावी गेले त्यावेळेला शेतकरी कामगार पक्षाला तालुक्यात वाली नव्हता. तो बाबासाहेब देशमुखच्या रूपानं सांगोल तालुक्याला वाली मिळाला शेतकरी कामगार पक्षाला थोडक्यात. आणि बाबासाहेब देशमुख हा असा माणूस आहे प्रत्येक तळागाळात पोचलेला आहे. प्रत्येक कार्यकर्त्याचं कधीही तुम्ही फोन लावा, निमेराचं फोन लावा बाबासाहेब देशमुखला, बाबासाहेब देशमुख फोन रिसिव्ह करतात. जरी समजा मिटिंगमध्ये असली तर 5 मिनिटात फोन माघारी करतात. ही मी स्वतः अनुभव घेतलेला आहे. बरं, बाबासाहेबांच्या बाबतीत तुमचं मत हे झालं आणि अनिकेतच्या बाबतीत तुम्हाला वाटतं की त्याने पण त्यांच्या मतानुसार की पूर्वी आबासाहेबांनी ज्यांनी 55 वर्ष या राजकारणामध्ये कृषीतुल्य असं नेतृत्व म्हणून मांडलं गेलं त्यांनी त्यांना निवडलं असं सांगितलं. म्हणजे सध्याचा उमेदवार शेका पक्षाचा मीच असेल असं त्यांच्या मनातून ऐकायला मिळते. अनिकेत देशमुखला हे काय गणपतराव देशमुखांनी किंवा आबासाहेबांनी निवडलेला उमेदवार नव्हता. तो शेतकरी कामगार पक्ष हा केडर बेस पक्ष आहे. त्या पक्षाच्या कमिटीनं ऐन टायमाला उमेदवार बदलण्याचा निर्णय घेतला. त्यावेळेला आबासाहेबांनाही नाईविलाज झाला. त्यासाठी उमेदवार अनिकेत देशमुखला दिली होती. म्हणजे हे निवडणुकाच्या ह्याच्या माध्यमातून जे जनतेतून ते किंवा त्या पक्षाच्या ह्याच्या माध्यमातून निवडला गेलेला उमेदवार त्यावेळेस होता. केवळ आबासाहेबांनी सांगितलं म्हणून तो उमेदवार नव्हता. तर येणाऱ्या काळामध्ये तसं परिस्थिती निर्माण होऊ नये किंवा दिशाभूल होऊ नये म्हणून हा सगळ्यात महत्त्वाचा संदेश तुमच्या वतीने देण्याचा असं वाटतं की ते शेका पक्षाच्या कार्यकर्त्याकडून जो उमेदवार ठरेल तोच उमेदवार असं. डॉक्टर बाबासाहेब देशमुख, त्यानंतर अनिकेत देशमुख, त्यानंतर दीपक आबा सावळंके पाटील आणि त्याचबरोबर सध्याचे जे विद्यमान आमदार आहेत ते शहाजीबाबू पाटील, या चारही उमेदवार ह्या निवडणुकीमध्ये उभारणार आहेत असं ऐकायला मिळते. तर तुम्हाला या सध्याच्या निवडणुकीबद्दल आपल्याला काय बोलावं वाटतं? मला एवढंच बोलावं वाटतं सध्याच्या निवडणुकीविषयी. ज्या मतदारसंघात आता जे नवीन उमेदवार उभा राहणार आहेत बाबासाहेब अनिकेत, ह्यांना ग्रामपंचायतचं पासून जे जिल्हा परिषद आमदारकीपर्यंत नॉलेज नसताना देखील म्हणजे ते उमेदवारासाठी इच्छुक आहेत. आणि आबासारखा माणूस तळागाळापासून ग्रामपंचायतपासून जे जिल्हा परिषद तालुका पंचायत आमदारकीवरले म्हणजे मंत्रालयापर्यंत ज्याचा हातखंडा आहे त्याला सांगोला तालुका कायम आबाने मदत केल्यामुळं सारखं प्रत्येक वेळी त्यांना मदत करावं असं आबांकडून त्यांची अपेक्षा राहिली त्या बापूच्या आणि शेतकरी कामगार पक्षाच्या. आता एक वेळ त्यांनी मदत करावं असं सर्व कार्यकर्त्यांची किंवा माझी मनापासून इच्छा आहे. त्यांनी मोठेपणाने एकदा आबांना त्यांनी सहकार्य करावं ही इच्छा आहे. आता सध्या तुमचं म्हणणं आहे की आबाला संधी द्यावी. आबा आता निर्णायक भूमिकेवर ठाम आहेत का? यस, 100%. म्हणजे आबा उभारणार आहेत हे सिद्धच आहे. पण आता गेल्या 5 वर्षापासून आबा आणि बापू जे विरूची जोडी असे मानली जाते, तर आबासाठी बापू याचा त्याग करतील असं वाटतं का? हे राजकारण आहे, परंतु त्यांनी वेळेचे प्रत्येक गावचा अंदाज घेऊन त्यांचं काय प्रत्येक गावात आहे आणि आबांचं काय आहे ही बघून त्याने अंदाज करून उमेदवारी अर्ज मागावा आणि पक्षाकडं, आणि ही माझी इच्छा आहे मनापासून. तुम्हाला आबा उभारावं वाटतात का बापू उभारावं वाटतात? मला आबाच वाटतात, कारण त्यांचा तालुक्यावर प्रभाव आहे. ग्रामपंचायत तालुक्यातल्या आहेत, 20-22 संस्था आहेत तालुक्यात. त्या आबांच्या म्हणजे एक 40-50 ग्रामपंचायतमध्ये आबाचे निर्विवाद वर्चस्व आहे आतापर्यंत. त्यामुळं मला तर वाटतं आबांना ह्यावेळी संधी द्यावी सर्वांनी च्या मते. बरं, आतापर्यंत आबांचा विषय असा सांगितला गेला की चर्चेतून ऐकायला मिळतं की आबा प्रत्येक वेळेस निवडणुकीच्या रिंगणात उतरतात, उभारण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न करतात. गेल्या वेळेस तर अर्जसुद्धा भरला होता आणि त्याच्यानंतर त्यांनी बापूला पाठिंबा दिला. आता त्यांची भूमिका काय असेल त्या बाबतीत?
हो का, आतापर्यंत सर तुम्हाला सांगायचं म्हणजे कसं मोठ्यांचं आबा ऐकत गेलं पवारसाहेबांचं, त्यामुळे 25 वर्ष आमदार साहेबाला मदत केली. 2 वेळा बापूला निवडून आणण्यात बी आबाचा 100% वाटा आहे. आता त्यांनी बापूने देखील 100% प्रयत्न करावे ह्यावेळी आबाला निवडून आणण्यासाठी, ही मनापासून माझी इच्छा आहे. आता तुम्ही तर म्हटलात की वरच्या नेत्यांचं त्यांनी ऐकलं पाठमागे, पण आता सध्या ते वरचे नेते पुन्हा जर विनंती केली तर आबा थांबतील का पुन्हा उभारतील? आता थांबायची कसं आहे, कपॅसिटी माणसाची असते, माणूस त्याग किती करत असतो, प्रत्येक गोष्टीला त्यागाला मर्यादा आहे ना. त्यामुळं आता त्याग करणार नाहीत आणि कार्यकर्ते बी थांबायला आबाला इच्छुक नाहीत. गेल्या बारीने तिकीट आमदार साहेब देतो म्हटले होते, त्यांनी शेवटपर्यंत मरते समय परत त्यांनी शब्द फिरवला. म्हणजे कसा तुम्हाला आम्ही माझ्यानंतर तुम्हाला म्हटले आणि त्यानंतर म्हटले मी पक्षाचं म्हणले होतो, म्हणले मी माझं वैयक्तिक म्हणलं होतं, पक्षाचं तुम्हाला कुठं म्हणलो म्हणले. असा शब्द फिरवल्यामुळं हे झाले सगळे. आतापर्यंत हे अशा लढतरी वाढत गेल्या आबाएकी. त्यामुळं आबांना आता थांबणारच नाहीत आणि थांबायची बी काही गरज नाही. आबा तेवढे सक्षम बी आहेत, लोकही पाठीशी आहेत, एवढीच मनोभावी इच्छा पाहिजे. अपक्ष उभारलं तर कसं होईल? आता सध्या आबांना तालुक्यात सर्व लोकांचा, जाती धर्माच्या, आबांनी असं कुठलंही जातीपातीचं राजकारण केलं नाही. सर्व समाजातील घटकांना संधी दिली. असे मार असू द्या, महांग असू द्या, चांभार, कोळी, धनगर, मराठा, सर्व समाजाला आबांनी संधी दिली आहे. त्यांच्या म्हणजे ज्या वाट्याला जागा येतील, ग्रामपंचायत असू द्यात, म्हणजे तालुका पंचायतला असू द्या, जिल्हा परिषदला असू द्या, जिथं जिथं संधी कार्यकर्त्याला दिलेली आहे. आणि आबांनी केव्हाही जातीचं राजकारण केलेलं नाही. आताही कसं आहे, सध्या लोक उठवतात इकडं तिकडं, परंतु तसं काही देखील नाही आबांचं. 100% आबांना सगळ्या स्तरातून, मुसलमान स्तरातून, समाजातून देखील आबांना पाठिंबा चांगल्या पहिल्यापासून. म्हणजे आबांनी सर्व लोकांची कामं अशी रात्रंदिवस, एवढा महाराष्ट्रात देखील कोण काम केलं नसेल एवढं आबांनी 35 वर्ष काम केले जनतेसाठी. त्यामुळे जनतेची सर्वांची इच्छा आहे. गेल्या वेळेस आबाला बापूने काहीतरी असा शब्द दिला होता आहे, असं काय ऐकायला मिळते, हे खरं आहे का? आता त्यांच्या लेवलला विषय झालेला खरा आहे. आता एवढं कोण असं काय खोटं बोलणार आहे, एवढं मोठी व्यक्ती कोण खोटं बोलू शकत नसती. दिल्याशिवाय कोण म्हणत नसते. म्हणजे त्यांनी शब्द दिला आहे, 100% त्यांनी शब्द दिलेला आहे. म्हणजे तो शब्द त्यांनीही पाळावा असं तुम्हाला असं वाटतं? मग 100% पाळावा असं वाटतं. मग आता आबांची भूमिका काय असेल? आबा उभा राहणार आहेत. भूमिका आता काही करा स्पष्ट काय, 100% सगळ्या कार्यकर्त्यावर अवलंबून आहे. गेल्या बारीनं कार्यकर्त्यांना शब्द गणपतराव साहेबांनी फिरवल्यामुळं आबांची इच्छा नव्हती बापूंना पाठिंबा द्यायचा, पण सर्व कार्यकर्त्याच्या इच्छेपोटी आबाने म्हणजे न विचारता कुठलाही असं ठरवून कार्यक्रम केलेला नाही. कार्यकर्ते म्हणले 100% आबा बापूंना मदत करू. त्यामुळे ह्या बारीनं बापूच्या कार्यकर्त्यांनी किंवा बापूंनी सर्वांनी मिळून ह्या बारीनं आबांना मदत करावी एवढी इच्छा आहे. म्हणजे यावेळेस 100% बापूंनी सुद्धा जसं आबाने साथ दिली किंवा कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार आबाने जसं बापूंना सपोर्ट दिला, तसं बापूच्याही कार्यकर्त्यांनी बापूने आबाला सपोर्ट द्यावा असं तुमच्या एकंदरीत म्हणाल. ठीक आहे, आपण मगाशी सांगितलं की आपला जो व्यवसाय आहे शेती आणि दुग्ध व्यवसाय, तर या शेतीविषयक आपण काय सांगू शकता? आता राज्य सरकारकडून अनुदानाची रक्कम दुधा व्यवसायाला चांगल्या स्वरूपात आणि प्रत्येक क्षेत्रात महिलांना बी आता लाडकी योजना किंवा शेतकऱ्याचं प्रधानमंत्री पीक विम्याचे बी पैसे जमा झाले, जळीतचे पैसे झाले, लोकांच्या अकाउंटवर इतके पैसे जमा झालेत की लोक इतके भारावून गेलेत सरकारला आणि लाईट बिल बी माफ केलं आहे. त्यामुळं 100% महाविकास आघाडीला मदत करतील. शेतीविषयक सरकारने तुम्हाला चांगल्या निधी लोकांना दिला असं तुम्हाला म्हणायचं आहे? 100%. पण काय असं ऐकायला मिळतं की जे दुधाला अनुदान दिले ते तुटपुंजं अनुदान आहे, त्यापेक्षा योग्य भाव द्यावा, असं ह्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे? 100% गरजेचं आहे, परंतु आता ते वरल्या लेवलचा निर्णय आपल्या हातात काय आहे त्याचा विषय. तुम्हाला काय वाटतं, अनुदान योग्य का दर योग्य? दरच योग्य, अनुदानाचं काय विषय. साधारण कितीपर्यंत योग्य दुधाला भाव असू शकतो? बाकीच्या राज्यात 35 रुपयेपर्यंत दर आहे, त्याप्रमाणे आपल्यात बी राहिला तरी काय अडचण येणार? शेतकऱ्याला परवडेल का ते? हो, परवडेल. त्याच्या पलीकडे जाऊन जे शेतीसाठी बी बियाणं आहे ते बियाणं असं ऐकायला मिळालं की ते बियाणामध्ये सुद्धा थोडंसं प्रॉब्लेमॅटिक व्हायलं आहे, तर तसं काय तुम्हाला जाणवलं आहे का?
सध्या तर आता काय तसं नाही कुठं मकाचं पिकं वगैरे सगळे जे बाजरीची पिकं सगळे म्हणजे पाऊस पाणी झाल्यामुळं सगळे उडदाचं ही सगळी पिकं चांगली आलेली आहेत लोकांनाच बऱ्यापैकी म्हणजे शेतीकडून सपोर्ट झाला आहे पाणी तालुक्यात बऱ्यापैकी दुईकडनं आल्या सगळीकडनं आल्यामुळं पाणी बी चांगलं हे झालंच पाणी कोणकोणत्या योजनेचं तुम्हाला आहेत सध्या टेंबू म्हैसाळ दोन्ही योजनेचं पाणी आम्हालाच आलेलं आहे जर म्हणायचं म्हटलं तर आबांचं काम सामाजिक भावनेतून चांगलं आहे आणि त्यांच्याकडे जे लोक एखादं काम घेऊन जर गेले तर त्या अधिकाऱ्याला फोन करणे आणि काम त्याचं तातडीस मार्गी लावणे हे त्यांच्याकडे हातखंडा चांगला आहे आणि आबांनी बऱ्याच जणांची गोरगरिबांची पण कामं केलेली आहेत आणि सांगोला तालुक्यामधील पण समाजकार्य चांगलं आहे त्यांचं आणि त्याच्याबरोबर आता आमचे वडील भजनामध्ये वगैरे असतात आणि त्याच्याबरोबर जे असे बऱ्याच ठिकाणी जी भजनी मंडळं वगैरे आहेत त्यांनासुद्धा त्यांनी असं म्हणजे साहित्य वगैरे देणं सहकार्य करणं किंवा पाणी फाउंडेशनच्या पिरियडमध्ये कुठं तक्रार एखादी गेली तर ती तक्रार थांबवून ते पाणी फाउंडेशनचं काम पुढं चालू ठेवणं म्हणजे ह्या अशा माध्यमातून त्यांनी चांगल्या पद्धतीची कामं केलेली आहेत तुमच्या या सोनंद गावासाठी आबाने कोणकोणती कामं केलीत किंवा कोणकोणते दिले असं तुम्हाला वाटतं आबांनी पाणी प्रश्नावरती चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे आबाने साधारण ह्या गावासाठी म्हणजे आबाचं तुमच्या गावावरती प्रेम आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे किंवा कोणती जरी कामं असली तरी आबाने ते वेळेत ज्या ज्या टायमाला पाहिजे ज्या वेळेस गरज आहे त्या टायमाला आबाने कामं केली त्यामुळे तुम्ही आबांबद्दल म्हणजे आबांच्या कार्याबद्दल तुम्ही खुश आहात बरोबर आहे का नाही तर आता त्याबद्दल अजून तुम्हाला काय त्यांनी कामं केली असं वाटतं आता मध्यंतरीच्या पिरियडमध्ये द्राक्ष बागांचं बरेचसं नुकसान झालं होतं तर तिथं येऊन शेतकऱ्यांची त्यांनी स्वतःच विचारपूस केली चौकशी केली आणि त्यांचे जे काय अडचणी आहेत त्यावरती कळून त्याच्या माध्यमातून त्यांनी काहीतरी असं म्हणजे शेतकऱ्यांना बेनिफिट मिळवून दिले पण पोटतिडकी आहे आबांची